श्री स्वामी समर्थ. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये. आज आहे आपल्या शिवण क्लासचा डे 7, तर 7वा दिवस आहे. तर कालच्या भागामध्ये आपण कटोरी ब्लाऊजचा डायग्राम पाहिला होता, आकृती काढून घेतली होती, सगळं व्यवस्थित नावं वगैरे माप सगळं लिहून घेतलं होतं, तर आणि कटिंग देखील पाहिलं होतं. तर आज आपण पाहणार आहोत कटोरीबद्दलच्या सगळ्या तुमच्या ज्या काही शंका असतील त्या सगळ्या शंका, तसेच बाहीचा डायग्राम, बाहीबद्दलच्या काही शंका असतील तर हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बाहीचं कटिंग, कटोरीचं कटिंग आणि कटोरी वाढवणे, बाहीचा डायग्राम, कटोरीचा डायग्राम हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. काही वेळा काय होतं, हे मला येतं ते मला येतं म्हणून आपण बघत नाही, पण नंतर मग आपली पूर्ण पद्धत जी असते त्याच पद्धतीने आपल्याला करावं लागतं, तेव्हाच आपल्याला ती पद्धत सोपी वाटते. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हाईप पॉईंटवर नक्की क्लिक करा आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ लगेच, व्हिडिओची नोटिफिकेशन, मी व्हिडिओ पाठवले लगेच येईल. तर चला आता आपण कटोरी आणि आपलं बाहीचं डायग्राम पाहूया. तर बघा, काल आपण हे डायग्राम सोबत कटिंग केलं होतं, पेपर कटिंग. तर आज आता आपल्याला हा पाठीचा भाग नाही लागणार, कारण हात आपला पूर्ण सगळा कट करून व्यवस्थित झालेला आहे. साईड पीस देखील पूर्ण कट करून झालेला आहे, तो साईडला ठेवून घेऊया. तर आता आपल्याला लागणार कटोरी, क्रॉस पट्टी आणि आपण बाही कटिंग करणार आहोत. तर पहिला आपण बाही कटिंग करून घेऊया, त्यानंतर आपण कटोरी वाढवणार आहोत. पेपर घेतलेला आहे, हा आपल्याकडे छोटा तुकडा राहिला होता शिल्लक, तो घेतलेला आहे, कारण बाही देखील आपली छोटीच आहे. तर त्यामध्ये याची आपल्याला अशी डबल फोल्ड घडी टाकायची आहे. तर हा पेपर आहे म्हणून मी डबल फोल्ड घडी टाकलेली आहे. जर ब्लाऊज पिसावरती बाही डायरेक्ट कट करायची असेल तर तुम्हाला चोबल फोल्ड घडी टाकावी लागेल. म्हणजे ही झाली एक घडी डबल फोल्ड आणि याची आणखीन एक अशी घडी म्हणजे चोबल फोल्ड. तर इथं मी डबल फोल्डच घडी घेतलेली आहे. तर बघा, आणि घडीकडची बाजू ही माझ्याकडच्या साईडला आणि इकडं आहे सुटे पदर. आपला पेपर डबल फोल्ड करून घेतलेला आहे. तर इथे मी खालून 1.5 इंचावर असं पॉइंट देऊन घेणार आहे आणि ही लाईन अशी आखून घ्यायची आहे. ही लाईन आखून घेतली. आता ह्या लाईनीच्या वरती आपल्याला बाहीचं जितकं तुमची तयार बाही आहे तितकं माप टाकायचं. ही आपली एक्स्ट्रा पट्टी असणार आहे हात शिलाईसाठी. तर मी इथं बाही 4.5 इंच घेणार आहे. तर 4.5 इंच बाही घेतली. इथून देखील 4.5 इंचावर घेऊया, म्हणजे आपल्याला ही वरची लाईन आखून सोपं पडेल. तर ही उंचीची आपली लाईन आखून घेऊया. तर बघा, ही आपली आहे हात शिलाईची पट्टी. किती? 1.5 इंच. तर ही आपली हात शिलाईची पट्टी आहे 1.5 इंच, इथून इतकी अशी. आणि ही आहे बाहीची आपल्या पूर्ण उंची, फक्त इथपर्यंत पूर्ण उंची. तर किती आहे? 4 इंच अधिक मार्जिनसाठी अर्धा, म्हणजे आपण 4.5, म्हणजे आपण 4.5 इंच घेतलेली आहे. तर आता ह्या लाईनीवरती बघा असा 2 इंचावरती पॉइंट द्यायचा आणि इथं असं लिहून घ्यायचं आहे 2 इंच. हे किती घेतलेलं आहे? तर 2 इंच. तर आता 2 इंच घेतलं, त्यानंतर इथून इथपर्यंत आपल्याला घ्यायची आहे बाही रुंदी. तर बाही रुंदी आहे 7 इंच. आणि इथून ही उंचीची जी लाईन आहे, इथून खाली आपल्याला मुंडाखुली घ्यायची आहे. तर मुंडाखुली कशी घ्यायची आहे? जितकी बाही आहे त्याचं आपल्याला सेंटर करायचं आहे. तर 4चं निम्म किती झालं? 2 इंच. तर इथं 2 किंवा 2.25 इंच तुम्ही घेऊ शकता. तर ही आहे मुंडाखुली. तर इथून ह्या 2 इंचापर्यंत आपल्याला अशी तिरकी लाईन आखून घ्यायची आहे आणि याच्या पुढे आपल्याला मार्जिनसाठी 2 इंच आखून घ्यायचं आहे. तर इथे देखील लिहून घ्यायचं आहे मार्जिन 2 इंच. आणि ही आपली आहे मुंडा खोली. मुंडा खोली 2 इंच. आणि इथून इथं आपल्याला हे असं लिहून घ्यायचं आहे पूर्ण बाही रुंदी. तर बाही रुंदी किती आहे आपली? 7 इंच.
तर हे अशा पद्धतीने लिहून घेतलं. त्यानंतर इथं थोडंसं असं गोलसर आकार करायचा, इथं थोडंसं गोलसर करायचं. तर बाहीचा आकार आपला झालेला आहे. तर इथून इथं आपल्याला घ्यायचं आहे दंडघेर. तर दंडघेर आहे आपला 5.5 इंच, त्यामध्ये मार्जिनसाठी 2 इंच. तर इथं देखील आपल्याला लिहून घ्यायचं आहे लक्षात येण्यासाठी. 2 इंच मार्जिन आणि इथून इथपर्यंत दंडघेर किती 5.5 इंच. हे 5.5 सुद्धा तुम्हाला लिहून घ्यायचं आहे, कारण तुम्ही एक थोड्या 4-8 दिवसांनी बघायला लागला तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की इथून इथपर्यंत तुम्ही किती घेतलेला आहे. आणि हे फक्त तुम्हाला एकच पेपर कटिंगसाठी करायचं नाही, तर इथनं मी तुम्हाला जितके पेपर कटिंग दाखवणार तितक्या सगळ्याची तुम्हाला आकृती काढून घेऊनच पेपर कटिंग करायचं आहे. म्हणजे तुमच्या लक्षात राहणार. प्रत्येक छातीचं 28 छातीचं, 30 छातीचं, 32, 34, 36, 40 हे जितक्या छातीचं आपण ब्लाऊज बघणार तितक्या सगळ्या छातीचं तुम्हाला अशा पद्धतीने डायग्राम आकृती काढून घ्यायची आहे. तर ही लाईन अशी आखून घेऊया. तर हे झालेलं आहे आपल्या बाहीचा डायग्राम. तर आपली बाही पूर्ण झालेली आहे. आणि आता बघा इथून असं कट केलं आणि आता आपल्याला पुढील भागाचा आकार देखील इथेच काढून घ्यायचा आहे, कारण आपल्याला पूर्ण डायग्राम बाहीचा काढायचा आहे. त्यामुळे इथून इथपर्यंत जितकं अंतर आले त्याचं आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे. तर इथं असं लिहून घ्यायचं आहे मध्य, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण हा मध्य घेतलेला आहे. आणि इथून खाली अर्धा इंचावर पॉईंट दिला आणि ह्या अर्धा इंचावर असं आपला बाहीच्या पुढील भागाचा आकार काढून घेतलेला आहे. तर आता ही बाही आपण कट करून घेऊया. तर कट करताना बघा इथून असं आपल्याला हे कट करायची आहे बाही. आणि इथे बघा जी हातशिलाईची पट्टी आहे इथे देखील कात्रीने असा कट मारून घ्यायचा, म्हणजे दोन्ही साईडला आपलं समान येईल. आणि त्यानंतर बाही ओपन करून घ्यायची आणि मग बाहीच्या पुढील भागाचा आकार असा कट करून घ्यायचा आहे. तर तुम्ही हे पेपर कटिंग करून घ्या. फक्त हे मी जे डायग्राम सगळा दाखवला आहे तुम्ही वहीत आकृती काढून घ्या. मी ह्याच्यावरच काढून तुम्हाला दाखवले. वहीमध्ये देखील मी कशा पद्धतीने काढायची आणि पेपर कटिंग वेगळं कसं करत हे सुद्धा दाखवणारच आहे. पण आता सध्या तर तुम्ही ही सगळी आकृती वहीमध्ये काढून घ्या आणि पेपर कटिंग तुम्ही वेगळा कट करा. पेपरवरती हे सगळं लिहित बसण्याची तुम्हाला गरज नाही. वहीमध्ये सगळं व्यवस्थित लिहून घ्या आणि ते बघून तुम्ही पेपर कटिंग करा. तर आता ही आपली बाही झालेली आहे. तर आता आपल्याला कटोरी वाढवायची आहे. तर बघा कटोरी तुम्ही लक्ष देऊन बघा, कारण कटोरीमध्ये बऱ्याच चुका होतात आणि आपलं कटोरी ब्लाऊज आहे त्यामुळे कटोरी व्यवस्थित येणं गरजेचं आहे. तर आता आपण हे कपडा आहे असं धरून चालूया. ब्लाऊज पिसावरची आपण कटोरी ठेवून कट करतो त्यावेळी हे बघू शकता, ही जी बाजू आहे ती सरळ बाजू आहे, ही बाजू आहे ती सरळ आहे आणि इथून इकडं आहे ही तिरकी बाजू आहे आणि इथून इकडं आहे ही तिरकी. आणि हा जो कटोरीचा गोलाकार भाग आहे हा अशा तिरक्या भागामध्ये आपल्याला ठेवायचा आहे. तर बघा हा असा ठेवायचा नाही आपल्याला, हा सरळ भागामध्ये असा ठेवायचा नाही किंवा असाही ठेवायचा नाही, जेणेकरून हा सरळ भागामध्ये येईल. हा आपल्याला असा ठेवायचा आहे, ह्या तिरक्यामध्ये येईल किंवा असा ठेवायचा आहे, असा तिरक्यामध्ये येईल. कारण हे तुम्हाला सांगणारच आहे पुढे असं का ते. तर अशा पद्धतीने आपल्याला ठेवून पहिला ह्याचं मार्किंग करून घेऊया. तर आता हे कपडाच आहे असं समजून मी असं तिरकस ठेवते. तर उलट्या बाजू ठेवते म्हणजे ह्या भागाला आपल्याला फुगीर आकार घेता येईल. तर बघा कटोरीच्या भोवत्याने असं मार्किंग करून घेऊया आहे असं, त्यामध्ये काही बदल करायचे नाही. हे आपण तिरक्या भागामध्ये असं कटोरीचं हा गोलाकार भाग तिरक्या भागामध्ये घेतलेला आहे. तर आता बघा कटोरी वाढवताना ब्लाऊजची छाती कमी असू दे किंवा जास्त असू दे, वाढवताना आपण जे माप घेणार ते सेम ठेवायचं आहे. कमीतली कमी छाती 24 धरा, 24 छाती असेल किंवा जास्तीत जास्त 44-48 छाती असेल ब्लाऊजची, तरी हे जे मी माप वाढवायला घेणार ते तितकंच घ्यायचं आहे. जर तर मी 1.25 इंच घेणार असेल तर 1.25 इंचच घ्यायचं आहे. असं नाही की कमी छाती असेल तर इथे 1 इंच घ्यायचं आणि मोठ्या छातीचं माप असेल म्हणजे 48 वगैरे असेल तर इथं 1.5 घ्यायचं किंवा 2 असं कधीही होत नाही. तर वाढवण्यासाठी तुम्हाला सेम 1.25 इंच 1.25 इंचच घ्यावं लागतं. कारण सांगते तुम्हाला, कारण हा जो आपला कटोरीचा हा जो मधला बेस आहे हा छातीनुसार कमी जास्त होत असतो. तर हे आपलं 28 छातीचं ब्लाऊज आहे. समजा 28 पेक्षा कमी छाती असेल तर तुमची कटोरी निघताना अशी कमीच निघणार आहे.
ह्याच्यापेक्षा कमी असेल तर अजून कमी अशी छोटी निघणार आहे. आणि मोठ्या छातीचं ब्लाऊज असेल तर ह्याच्यापेक्षा पुढं वाढ होत असं मोठी निघणार आहे. त्यामुळे हा जो बेस असतो हाच कमी जास्त होत असतो. त्यामुळे आपल्याला वाढवताना काही कमी जास्त करायचं नाही, सेमच वाढवायचं आहे. कितीही ब्लाऊजची छाती असू दे हे तुम्ही लक्षात ठेवा. कुठल्याही मापाचं ब्लाऊज असू दे, कितीही मोठं माप असू दे, हा मधला बेस आपला छातीनुसार निघत असतो, मोठा किंवा लहान. आणि वाढवताना आपण जे आत्ता मी माप घेणार आहे हे तुम्ही कोणत्याही ब्लाऊजच्या छातीसाठी वापरू शकता, सर्व साईजच्या छातीसाठी. तर बघा या साईडला मी 1.25 इंच घेतलेला आहे. तर सगळ्या छातीसाठी तुम्हाला इकडं 1.25 इंचच घ्यायचं आहे, इकडं देखील 1.25 इंचच घ्यायचं आहे, किती तुमच्या ब्लाऊजची छाती असू दे. आणि या दोन्हीचा सेंटर काढायचा आहे. सेंटर तुम्ही मोजून काढू शकता किंवा असा टेप फोल्ड करून काढू शकता. तर इथं आलेला आहे सेंटर. तर सेंटरपासून खाली आपल्याला 1.5 इंचावर पॉईंट द्यायचा आहे. तर 1.5 इंचावर पॉईंट दिला आणि ह्या शिलाईनी आखून घेतल्या तिरक्या. तर आता पहिला हे लिहून घेऊया आपण काय काय घेतलंय ते, नंतर पुढचं मार्किंग करूया. तर ह्या दोन्हीचा आपल्याला आहे असा मध्य. तर हा मध्य काढलेला आहे आणि 1.25 इंच इकडे देखील 1.25 इंच, दोन्हीकडे 1.25 घेतलेला आहे. हा मध्य आहे. आणि इथून खाली बघा हा 1.5 इंच घेतलेला आहे. आणि ही तिरकी लाईन आपली आहे. इतकं तर आपलं हे लिहून झालेलं आहे. आता बघा इथून इकडं आपल्याला असा 1/2 इंचावर पॉईंट द्यायचा, किती 1/2 इंच. आणि इथून आपल्याला इथपर्यंत ही कटोरी जोडायची आहे. तर कटोरी जोडताना बघा हा आकार घेण्यात देखील खूप चुका होतात. तर कसं आहे, हा असा कसा पण आपण आकार घ्यायचा नाही, असा वगैरे कसाही घेऊ शकतो नाही घ्यायचा असेल तर, किंवा असं तर तसं करायचं नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, आकार कसा घ्यावा ह्यासाठी ही कटोरी इथून इथंपर्यंत आपल्याला अंदाजे ह्याचा सेंटर घ्यायचा आहे. अंदाजे काय मोजत बसायचं नाही, आपल्याला अंदाज कळतोच. इकडं निम्म इकडून हे अंदाजे असं सेंटर घेतला तर इथं आपण 1/2 इंचावर पॉईंट दिलेला आहे. तो तर शक्यतो ह्या कटोरीचा जो मध्य आहे तिथंपर्यंत 1/2 इंचच येईल. ह्या पद्धतीने आपल्याला असं मार्किंग करता यायचं. आणि तिथून पुढं वाढवत आपल्याला 1.25 इंचापर्यंत घ्यायचं आहे. कुठून पण असं फुगीर वगैरे कटोरी घ्यायची नाही. तर बघा तर बघू शकता हे सेम आलेलं आहे का. आणि इथून पुढं आपल्याला असं थोडं वाढवत अशा पद्धतीने कटोरीचा आकार काढायचा आहे. तर आपल्याला कसंही अशी कटोरी अशी किंवा अशी घ्यायची नाही, तर त्यामुळे की नाही ब्लाऊज पूर्ण बिघडू शकतो. त्यामुळे ही चुकीची पद्धत आहे आणि ही अगदी बरोबर आहे. तर हे 1/2 इंच आपण प्रत्येक वेळी तर 1/2 इंचावर पॉईंट देऊन असं बघत बसायचं नाही. आपल्याला अंदाजे कळतं. खूप थोडंफार कमी जास्त झालं तर चालू शकते, पण शक्यतो आपल्याला इथपर्यंत 1/2 इंचच यायचं आहे. तिथून पुढे वाढवत जायचं आहे. ही फक्त गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. हे कसंही असे आपण कटोरी वाढवायची नाही. तर हे किती फुगीर झालं बघू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने काढलं तर ही कटोरी किती मोठी होईल आणि तुम्हाला ब्लाऊज ते बसेल का तुमच्या छातीनुसार. त्यामुळे ही चुकीची पद्धत आहे. तर ही आपली ही जी लाईन आहे ही अगदी बरोबर आहे. तर इथे 1/2 इंच मी लिहून घेतलेलं आहे. तर इथून इथं बघा 1/2 इंचावर पॉईंट घ्यायचा आहे. हा आहे 1/2. आणि इथून इथंपर्यंत आपल्याला अशी ही सरळ लाईन आपण घ्यायची आहे. त्यानंतर बघा आता इथं आपण 1.25 इंच एक्स्ट्रा घेतला, इथं 1.25 इंच एक्स्ट्रा घेतला. तर जितकं एक्स्ट्रा घेतले इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर दोन्ही बाजूला 1.25 इंचावर मी मार्किंग केलेलं आहे. आणि आपल्याला शक्यतो सगळ्या छातीसाठी 2.5 इंचाचा डास आपण धरून चालूया. प्रत्येकाला 2.5 इंचच लागतो असा नाही, कमी जास्त होऊ शकतो उंचीप्रमाणे किंवा मापाला जे ब्लाऊज येतं त्याच्याप्रमाणे तुम्हाला ते मोजायचं आहे. ते तुम्हाला पुढे मी सांगणारच आहे कशा पद्धतीने डाच वगैरे मोजायचे ते. 2.5 इंच घ्यायचं आहे अशा पद्धतीने धरूया. तर बघा हे घेतलं 2.5, इथून इथंपर्यंत 2.5 इंच आलं. तर आता इथं आपलं खालच्या साईडला क्रॉसपट्टी जिथं जोडतोय कटोरीला तिथं 1/2 इंच मार्जिनसाठी जाणार आहे. त्यामुळे आपल्याला 2.5 इंच हवा असेल तर आपल्याला घ्यायचं आहे 3, म्हणजे 1/2 इंच एक्स्ट्रा. आणि इथून अशी ही तिरकी लाईन अशी आखून घ्यायची. तर हा आपला झालेला आहे डाच. तर इथं बघा हा 1.25, हा देखील 1.25 आणि हा मधला डाच आहे हा 3 इंच. हे अशा पद्धतीने तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. आणि याचा देखील डायग्राम व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. आणि आपल्याला पेपर कटिंग आणि हे कटिंग करून तुम्हाला ठेवायचं. तर आता ही आपली आहे
क्रॉसपट्टी, फक्त आता आपल्याला क्रॉसपट्टीचंच मार्किंग करायचं राहिलेलं आहे. तर ही आपण काल काढलेली क्रॉसपट्टी आहे आणि हे समजा तुमचा ब्लाऊज पीस आहे. तर आता हे ब्लाऊज पीसावरती अशी क्रॉसपट्टी ठेवायची का. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी क्रॉसपट्टी आहे या क्रॉसपट्टीची ही जी सरळ बाजू आहे, इकडं आपण तिरकं बाजूने असं कट केलेलं आहे आणि ही जी खालच्या साईडची कमरेकडची जी सरळ बाजू निघते त्या साईडला आपल्याला अर्धा इंच कपडा वाढवून घ्यायचा आहे जेव्हा आपण पिसावरती कटिंग करतो त्यावेळी. बघा अशा पद्धतीने. तर इथं आपण अर्धा इंच अशी लाईन आखून घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर बघा पेपरवरती म्हणजे कापड आहे असं समजा तुम्ही, तर ह्याच्यावरती आपण लाईन अशी आखून घेतली. ह्या लाईनीच्या पुढं आपल्याला अशी क्रॉसपट्टी ठेवून घ्यायची आहे आणि क्रॉसपट्टीच्या भोवत्याने असं मार्किंग करून क्रॉसपट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर बघा कापडावरती आपण कट करताना अशा पद्धतीने अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा क्रॉसपट्टी लागणार आहे, जी आपण पेपर कटिंगमधून काढतो त्यापेक्षा. तर आज काही खूप मोठा व्हिडिओ नव्हता, तर इतका छोटासाच व्हिडिओ होता. तर आज आपली ही कटोरी, बाही आणि क्रॉसपट्टी ह्याचं सगळं डायग्राम वगैरे कट करून पूर्ण झालेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि काही शंका असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.